भारत खरंच दुसऱ्या नीलक्रांतीच्या दिशेने वाटचाल करतोय का? आणि जर हो, तर ही नीलक्रांती नेमकी आहे तरी काय? आणि तुमच्या आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी ती किती महत्वाची आहे? चला तर एकदम सोप्या भाषेत ही कन्सेप्ट समजून घेऊया. सुरुवात करूया एका मोठ्या आकड्यापासून. भारताने सागरी अन्न निर्यातीत तब्बल 62,408 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. हा फक्त एक आकडा नाही, तर हा भारताच्या वाढत्या ताकदीचा पुरावा आहे. आज भारत जगातील सागरी अन्न उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि जागतिक बाजारपेठेत आपला जवळपास 8% वाटा आहे. म्हणजे जगातल्या प्रत्येक 100 सागरी उत्पादनांपैकी 8 भारतातून जात आहेत. आता प्रश्न येतो, नीलक्रांती म्हणजे नेमकं काय? नीलक्रांती म्हणजे समुद्र आणि जलसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्थेची वाढ. जसं हरित क्रांतीने शेती बदलली, तसं नीलक्रांती मत्स्य व्यवसाय आणि सागरी उत्पादनांना नवी दिशा देते. पहिली नीलक्रांती 1985 ते 1990 दरम्यान सुरू झाली होती, ज्यामुळे देशात अन्न सुरक्षा वाढली. आणि आता भारत दुसऱ्या नीलक्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या काही वर्षात काय बदललं? पूर्वी मत्स्य व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय मानला जायचा, पण आज तो एक मोठा उद्योग बनला आहे. 2019 ते 2020 मध्ये भारताचं मत्स्य उत्पादन होतं 141.64 लाख टन आणि 2024 ते 25 मध्ये ते वाढून झालं आहे 197.75 लाख टन. म्हणजेच दरवर्षी जवळपास 7% वाढ. ही ग्रोथ साधी नाही, तर ही एक मोठी आर्थिक क्रांती आहे. आता येतो सर्वात महत्वाचा भाग, निर्यात. भारताची सागरी अन्न निर्यात गेल्या 11 वर्षात दुप्पट झाली आहे. 2013 ते 14 मध्ये 30,213 कोटी आणि आज 62,408 कोटींपर्यंत पोहोचली आहे. या सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे माहितीये? कोळंबी. एकट्या कोळंबी निर्यातीचं मूल्य आहे 43,334 कोटी रुपये. भारत आपली सागरी उत्पादने किती देशांना पाठवतो माहितीये? तब्बल 103 देश आणि 350 पेक्षा जास्त प्रकारची उत्पादने एक्सपोर्ट केली जातात. अमेरिका ही भारताची सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे जवळपास 36.42% निर्यात जाते. त्याच्या पाठोपाठ चीन, युरोपियन युनियन, जपान आणि आग्नेय आशियाई देश आहेत. आता प्रश्न येतो, सरकार काय करतंय? केंद्र सरकारने मत्स्य व्यवसायासाठी मोठे पाऊल उचलले आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य बीज उत्पादन, खाऱ्या पाण्यातील शेती, रोग नियंत्रण आणि निर्यातक्षम प्रजातींना प्रोत्साहन दिलं जात आहे. ट्यूना, सीबास, कोबिया, टायगर प्रॉन्स अशा हाय व्हॅल्यू प्रजातींवर विशेष लक्ष दिलं जात आहे. फक्त उत्पादन नाही, तर क्वालिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरही भर दिला जातोय. कोल्ड चेन नेटवर्क सुधारलं जातंय, ट्रॅकिंग सिस्टीम तयार केली जाते आणि नियमांचे पालन अधिक मजबूत केलं जाते. यामुळे भारत एक विश्वासार्ह एक्सपोर्टर म्हणून उभा राहतोय. आता अर्थसंकल्पाबद्दल बोलूया. 2026 ते 27 मध्ये मत्स्य व्यवसायासाठी तब्बल 2,761.80 कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. हा या क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वाधिक निधी आहे. याशिवाय 2,195 मत्स्य उत्पादन संघटनांची स्थापना झाली आहे. 4.33 लाख कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली आहे आणि 4.39 लाख मच्छीमारांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळाला आहे. याचा अर्थ काय? सरकार फक्त योजना जाहीर करत नाही, तर प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवर काम करत आहे. पण एक महत्वाचा प्रश्न अजूनही उरतो, ही ग्रोथ टिकणार का? कारण जागतिक बाजारपेठेत स्पर्धा खूप मोठी आहे. गुणवत्ता टिकवणं, नवीन बाजारपेठा शोधणं आणि पर्यावरणाचा समतोल राखणं ही सगळी आव्हानं अजूनही आहेत. पुढील 5 वर्षात भारताचं लक्ष काय असेल? हाय व्हॅल्यू एक्सपोर्ट वाढवणं, नवीन देशांमध्ये प्रवेश करणं आणि सप्लाय चेन मजबूत करणं. जर हे यशस्वी झालं, तर भारत नक्कीच दुसऱ्या नीलक्रांतीत आघाडी घेईल. म्हणजेच आज भारत फक्त सागरी अन्न निर्यात करत नाही, तर तो एक ग्लोबल सी फूड पॉवर हाऊस बनण्याच्या दिशेने जात आहे. आता पाहायचं म्हणजे ही नीलक्रांती खरोखरच भारताची अर्थव्यवस्था बदलते का, की फक्त आकड्यांपुरती मर्यादित राहते? जर तुम्हाला अशाच डीप आणि एक्सप्लेनर न्यूज स्टोरीज पाहायच्या असतील, तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.